तर आपण बघितलं तर अनेक मानवी व्यवस्था, अनेक संस्कृती या भारताच्या सभोवताली आणि भारतात देखील एकत्र नांदत असलेले आपल्याला आजही पाहायला मिळतं. मात्र आत्ताच्या काळात एक महत्वाची अशी नगररचना किंवा एक आदर्शवत नगररचना कशी असावी याबाबत जेव्हा बोललं जातं तेव्हा आवर्जून हडप्पा संस्कृतीचं नाव घेतलं जातं. याचं कारण म्हणजे तेव्हाच्या काळी साधनांची उपलब्धता खूप कमी होती. म्हणजे आत्ताच्या प्रकारे विज्ञान तंत्रज्ञान तेव्हा अजिबात नव्हतं. असलेल्याच साधनांचा वापर परत परत करून तेव्हा समाजाची गुजराण व्हायची. तर ही जी हडप्पा संस्कृती होती ही अत्यंत त्या काळी समृद्ध अशी होती. आणि जेव्हा भूगर्भशास्त्रज्ञ असतील किंवा आर्किओलॉजी म्हणजे पुरातत्व खात्याचे शास्त्रज्ञ असतील, तेव्हा त्यांनी जेव्हा उत्खनन केलं त्या संबंधित जागेचं, तेव्हा त्या जागेत त्यांना वेगवेगळी नगरं मिळाली, घरांची रचना मिळाली. आजच्या काळात आपण बघतो की गटारांची व्यवस्था कशी आहे, अवस्था खूपच बिकट आहे. पण त्या काळात गटारांची व्यवस्था इतक्या चांगल्या प्रकारे केलेली की आरोग्याच्या दृष्टीने देखील हडप्पा संस्कृती खूप महत्वाची आहे. तर इसवी सन 1921 मध्ये पंजाबमधील रावी नदीच्या काठी हडप्पा येथे उत्खनन सुरू झालं. पहिलं उत्खनन जे झालं ते इसवी सनाच्या 1921 म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात झालं. स्वातंत्र्योत्तर काळात तर म्हणजे अनेक संशोधनं, अनेक उत्खननं त्या बाजूला त्या पट्ट्यात झालीच आहेत. पण स्वातंत्र्यपूर्व काळात जे पहिलं उत्खनन झालं ते 1921 मध्ये झालं. आणि म्हणून या संस्कृतीला हडप्पा संस्कृती असं म्हणतात, कारण ते हडप्पा या ठिकाणी झालं. त्यामुळे त्या संस्कृतीला किंवा त्या कल्चरला नाव पडलं हडप्पा. या संस्कृतीला सिंधू संस्कृती या नावाने देखील ओळखलं जातं, कारण सिंधू नदीच्या किनारी ही संस्कृती फार करून आढळते. हडप्पाच्या दक्षिणेला सुमारे 650 किलोमीटर अंतरावर सिंधू नदीच्या खोऱ्यात मोहेनजोदडो येथे उत्खनन झालं. म्हणजे आता आपण बघितलं की पहिलं उत्खनन कधी झालं, 1921 मध्ये हडप्पा येथे, हडप्पा या ठिकाणी उत्खनन झालं. त्यानंतर उत्खनन कुठे झालं तर सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये, जे 650 किलोमीटर हडप्पापासून दूर आहे, अशा सिंधू नदीच्या खोऱ्यात मोहेनजोदडो या ठिकाणी परत उत्खनन झालं. आणि तेव्हा या ठिकाणी जे काही अवशेष सापडले, वस्तू सापडल्या, वास्तू सापडल्या, त्या खूपच म्हणजे संशोधनाच्या दृष्टीने महत्वाच्या होत्या. आणि या दोन्ही उत्खननांच्या स्थळांमधून वस्तू, वास्तू यांचे अवशेष सापडले आणि त्यांच्यात कमालीचे साम्य होते. धोलविरा लोथल, कालीबंगन, दायमाबाद, त्याच प्रकारे या ठिकाणी देखील उत्खनन झालेलं आहे. म्हणजे हडप्पा, मोहेंजोदडो या ठिकाणी तर उत्खनन झालंच, पण त्याखेरीज या सांगितलेल्या ठिकाणी देखील उत्खनन झालं. कारण एक संस्कृती पूर्ण नदीच्या काठावर जेव्हा बसते तेव्हा केवळ एकाच ठिकाणी संशोधन करून चालत नाही, त्याच्या सभोवताली असलेल्या परिसराचा देखील विचार करावा लागतो. आणि हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये सर्वसाधारणपणे सगळीकडेच सारखीच आपल्याला आढळतात. म्हणजे नगररचना असेल, रस्ते असतील, घरबांधणी असेल, सांडपाण्याची व्यवस्था असेल, मुद्रा असतील, भांडी, खेळणी, मृतदेह पुरण्याची पद्धत, यात त्यांचा प्रामुख्याने समावेश होतो. म्हणजे आपण आत्ताच्या काळात जर बघितलं तर पुणे, मुंबई यासारखी महानगरं म्हणजे ती सुरू सुरू आहेत, चालू अवस्थेत आहेत. मात्र त्यात मोठ्या प्रमाणात अजूनही विकास होतो आहे. मात्र तेव्हा साधनांची उपलब्धता कमी असताना देखील रस्ते असतील, गृहरचना असेल किंवा विहिरी असतील, पाण्याची ने-आण करण्याची सोय असेल, ही इतक्या चांगल्या पद्धतीने होती की त्याचा आदर्श आजही म्हणजे गृहशास्त्र असेल किंवा नगररचना शास्त्र असेल यात प्रामुख्याने घेतला जातो. तर यापुढे जो भाग आहे, घरं आणि नगररचना, हा आपल्या सिलेबसमध्ये पण भाग आहे की हडप्पा संस्कृतीच्या लोकांची घरं कशी होती, त्या संस्कृतीतल्या लोकांची जी राहण्याची पद्धत होती किंवा जे तिथे राहत होते, तो सभोवतालचा परिसर कसा होता किंवा ती जी वास्तू ते उभारायचे त्याची जडणघडण कशी व्हायची. तर याच्यात कसं असायचं की लोकांची त्या काळी जी घरं होती, म्हणजे हडप्पा संस्कृतीतल्या लोकांची जी घरं होती आणि इतर बांधकामं जी असायची, ती प्रामुख्याने भाजक्या विटांची असायची. म्हणजे मातीच्याच विटा, मात्र पूर्णतः भाजलेल्या अशा विटा, म्हणजे चांगल्या पक्क्या झालेल्या विटांची ही बांधकामं असायची.
काही ठिकाणी कच्च्या विटा आणि दगडांचा देखील वापर व्हायचा. म्हणजे गरज ओळखून आणि हवामानातला बदल ओळखून देखील बांधकामात बदल केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे आता कच्च्या विटा आणि दगडांचा तर वापर बांधकामासाठी व्हायचा, पण प्रामुख्याने जो वापर व्हायचा तो भाजक्या मातीच्या विटांचा व्हायचा. मधोमध चौक किंवा त्याभोवती खोल्या अशा प्रकारची घरांची रचना असते. घराच्या आवारात विहिरी, स्नानगृह, शौचालय असत. सांडपाणी वाहून नेण्याची उत्तम व्यवस्था हडप्पा संस्कृतीमध्ये आपल्याला दिसून येते. अं, पन्हाळ माहिती आहे का? म्हणजे पन्हाळ म्हणजे एखादा द्रव पदार्थ वाहून नेण्यासाठी केलेली सोय. तर या पन्हाळांची जी जडणघडण असायची किंवा त्याचं जे बांधकाम केलं जायचं ते मातीच्या भाजक्या विटांनी केलं जायचं. हे का केलं जायचं? तर त्यामुळे टाकाऊ जो काही भाग असेल, टाकाऊ पाणी जे असेल ते वाहून नेलं जायचं किंवा पावसाचं जे पाणी असेल त्याचा देखील याच्यासाठी वापर व्हायचा. आता रस्त्यावरील जी गटारं आहेत ती विटांनी बांधून काढलेली असायची आणि ती झाकलेली असायची. हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण आत्ताच्या काळात जर तुम्ही बघितलं तर बहुतांश एक वेळ तुम्हाला शहरात किंवा मोठ्या महानगरांमध्ये अ, गटारं झाकलेली किंबहुना दिसतील, पण दोन्ही बाजूला रस्त्याच्या असलेली गटारं आणि ती झाकलेली आहेत असं क्वचितच आपल्याला आपल्या सभोवताली पाहायला मिळतं. याचं कारण म्हणजे सुयोग्य नियोजन आपल्याला आढळत नाही. मात्र हडप्पा संस्कृतीत हे नियोजन आपल्याला आढळतं. कारण त्या काळी जरी गटार असली तरी ती उघडी नव्हती, ती झाकलेली होती. त्यामुळे आरोग्यावर किती पकड होती त्या काळातल्या लोकांची हे आपल्याला दिसून येतं. म्हणजे सार्वजनिक आरोग्य कसं जपावं हे आपल्याला हडप्पा संस्कृतीनं कळतं. आता रस्ते जे असायचे, म्हणजे आपण घरं बघितली, घरं तर भाजक्या विटांनी बांधलेली असायची, गटारं देखील त्यांनीच बांधलेली असायची. आणि घराच्या परिसरात आत स्नानगृह किंवा शौचालय किंवा विहिरी बाजूला या असायच्या. म्हणजे थोडक्यात शौचविधी करण्याचं जे काही स्थान आहे ते घराशेजारी किंवा घराजवळ असणं हे तेव्हापासून चालत आलेलं आहे. आता हे रस्ते जे असायचे या मोठ्या नगरातले, कारण ते एक मोठं नगर होतं आणि काळाच्या ओघात हे नगर म्हणजे मागे पडलं आणि हळूहळू याचा ऱ्हास होऊ लागला. पण जेव्हा शास्त्रज्ञांनी उत्खनन करून या नगराला वर काढलं तेव्हा शास्त्रज्ञांच्या देखील डोळ्यांचं पारणं पेटलं. कारण यात जी काही रचना शास्त्रज्ञांना आढळलेली होती ती अत्यंत नाविन्यपूर्ण होती. तर हे जे रस्ते असायचे ते रुंद असायचे आणि एकमेकांना काटकोनात छेदतील अशा पद्धतीने बांधलेले असायचे. म्हणजे 90 डिग्री म्हणजे 90 अंश सेल्सिअस मध्ये काटकोनात हे रस्ते छेदतील अशा रीतीने बांधलेले असायचे. त्यामुळे तयार होणाऱ्या चौकोनी मोकळ्या जागेत घरे बांधली जात असत. म्हणजे जागेचा देखील पुरेपूर वापर करता आला पाहिजे. आज रस्ते आपल्याला रुंद अरुंद कशाही प्रकारचे दिसतात, मात्र त्या काळी पूर्ण रस्ते हे रुंदच असायचे. कारण वाहतूक आणि दळणवळणासाठी रस्ते महत्वाचं साधन आहे आणि हा विचार त्या काळच्या लोकांना पटला होता आणि त्यामुळेच रुंद रस्ते करण्यावर अधिक भर दिला गेला होता. आता नगरांचे दोन किंवा अधिक विभाग केलेले असत आणि प्रत्येक विभागाला स्वतंत्र तटबंदी केलेली असायची. आजच्या काळात आपण डिपार्टमेंट्स बघतो सरकारी कार्यालयांमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी. वित्त विभाग असेल किंवा उद्यान विभाग असेल, शहरी विभाग असेल, ग्रामीण विभाग असेल, असे अनेक विभाग बघतो. मात्र त्या काळी काय केलं जायचं तर नगराचे दोन किंवा त्यापेक्षा अधिक विभाग केले जायचे आणि प्रत्येक विभागाला एक स्वतंत्र तटबंदी असायची. कारण प्रत्येक विभाग नगराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे आणि त्याची सुरक्षा होणं अत्यंत गरजेचं आहे. हे ओळखून प्रत्येक विभागाला तटबंदी दिली जायची आणि ती स्वतंत्र असायची. आता याच्यानंतर म्हणजे वाहतूक दळणवळणासाठी किंवा राहण्यासाठी गृहरचना असेल किंवा रस्ते असतील, गटारांचं बांधकाम असेल, विहिरी, स्नानगृह असतील, हे आपण पाहिलं. मात्र तेव्हा व्यवहार वेगळ्या पद्धतीने व्हायचा. म्हणजे मुद्रा काही वापरल्या जायच्या आणि त्यावेळी भांडी पण नाविन्यपूर्ण होती. त्या भांड्यांचे अवशेष देखील मिळालेले आहेत. तर ते नेमकं काय आहे ते आपण आता पाहूया. की हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा प्राधान्याने चौरस आकाराच्या म्हणजे चौकोनी आकाराच्या स्किटाईट नावाच्या दगडापासून त्या बनवलेल्या जायच्या. आता हा दगड तुलनेने आज कमी मिळत असेल, पण त्या काळी तो विपुल प्रमाणात होता. त्यामुळे स्टेटाईट हा जो दगड आहे त्या दगडापासून या मुद्रा प्राधान्याने बनवल्या जायच्या. आपल्याला माहिती आहे शिवरायांच्या काळात देखील या म्हणजे पण वेगळ्या प्रकारच्या मुद्रा, म्हणजे मुद्रा कशा की अ, जेणेकरून व्यवहार लोकांमध्ये सुरू राहील. नालंदा विद्यापीठाचं जर आपण बघितलं तर नालंदा विद्यापीठात
प्रवेश करण्यासाठी देखील जसे आजच्या काळात आपण त्याला गेट पास म्हणतो तशा मुद्रा दिल्या जायच्या. म्हणजे त्याला मृण्मय मुद्रा असं देखील म्हटलं जातं. तर या मुद्रांवर आता काय असायचं तर विविध प्राण्यांच्या आकृती असायच्या, ज्याच्यात प्रामुख्याने बैल, म्हैस, हत्ती, गेंडा, वाघ यासारखे खरेखुरे प्राणी आणि एकशृंगासारखे कल्पित प्राणी पाहायला मिळायचे. इतर प्राण्यांच्या आकृतीप्रमाणेच मनुष्याच्या आकृत्या देखील यावर दिसून यायच्या. या मुद्रा ठसा उमटवण्यासाठी वापरल्या जायच्या. म्हणजे आज आपण जो स्टॅम्प म्हणतो किंवा स्टॅम्प पॅड मधून स्टॅम्प घेऊन तो आपण स्टॅम्प जो मारतो, अगदी त्याचप्रमाणे पद्धत पूर्वीच्या काळी सुरू होती, हडप्पा संस्कृतीमध्ये सुरू होती. आणि आत्ताच्या काळात अगदी सहजतेने आपल्याला काही मिळू शकतं, मात्र तेव्हा खरंच साधनं कमी होती. मात्र असलेल्या साधनांचा पुरेपूर वापर करून मुद्रा असतील, भांडी असतील, गृहरचना असेल, रस्त्यांचं बांधकाम असेल, हे पुरेपूर केलं जायचं. आता ह्या ज्या मुद्रा होत्या त्याच्यात बैल, म्हैस, हत्ती, गेंडा, वाघ यासारख्या प्राण्यांच्या आकृत्या असायच्या, मनुष्याच्या आकृत्या असायच्या, काही कल्पित प्राण्यांच्या आकृत्या असायच्या आणि याचा वापर प्रामुख्याने कशासाठी व्हायचा तर ठसा उमटवण्यासाठी. हडप्पा संस्कृतीच्या स्थळांच्या उत्खननांमधून विविध प्रकारची आणि आकारांची भांडी देखील मिळालेली आहेत. त्यामध्ये लाल रंगाच्या पृष्ठभागावर काळ्या रंगाने नक्षी काढलेली भांडी आहेत. नक्षीच्या नमुन्यांमध्ये माशांचे खवले, एकमेकात गुंतलेली वर्तुळे, पिंपळ पान यासारख्या प्रतीकांचा समावेश दिसून येतो. हडप्पा संस्कृतीचे लोक हे मृत व्यक्तीचं दफन करताना त्या व्यक्तीच्या शवाबरोबर मातीची भांडी पुरत असत. आता ही त्या त्या संस्कृतीची धारणा आहे. आणि अ, अगदी कोसाकोसावर आपल्याकडे जशी भाषा बदलते तशी त्या काळी देखील संस्कृती आणि तिची पद्धत, तिची रचना वेगळी होती. हे लक्षात घेऊन आपण याचा विचार केला तर आपल्याला नक्की लक्षात येईल की जेव्हा उत्खनन झालं हडप्पा या ठिकाणी, तेव्हा तिथे काही भांड्यांचे अवशेष देखील मिळाले. आता काही भांडी वापरात असेल किंवा काही भांडी कालौघात मागे पडलेली असतील. मात्र या भांड्यांवर काय काय दिसायचं आपल्याला तर या भांड्यांवर माशांची खवलं दिसायची, एकमेकात गुंतलेली वर्तुळं दिसायची, पिंपळ पान दिसायचं आणि यासारख्या प्रतीकांचा समावेश हा या भांड्यांवर आपल्याला झालेला दिसून यायचा. आता अजून एक पद्धत त्या काळी होती. जसं की घरातील व्यक्तीचं निधन झालं, घरातील व्यक्ती मृत झाली, तर त्या काळी दफन केलं जायचं. आता प्रत्येकाच्या धर्मानुसार वेगवेगळ्या पद्धती आहेत. मात्र त्या काळी दफन केलं जायचं आणि करताना जी काही मातीची भांडी आहेत ती सोबत ठेवली जायची. म्हणजे एक वेगळी प्रकारची धारणा होती की जेणेकरून त्याच्या मागे भावनिक कारण देखील असू शकेल की घरातील व्यक्ती गेली आहे तर तिला घरातलीच वस्तू सोबत राहावी, असा त्यामागचा उद्देश देखील असू शकतो. कारण प्रत्येक संस्कृतीला भावनिक आणि सामाजिक असे दोन्ही प्रकारचे भाग असतात. त्यामुळे दोन्ही प्रकारे आपण विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. आता आपण मगाशी बघितलं की हडप्पा संस्कृतीचं उत्खनन पहिल्यांदा कधी झालं 1921 मध्ये, स्वातंत्र्यपूर्व काळात. आणि त्याच्यानंतरच मोहेंजोदडो या ठिकाणी देखील, जे सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये ठिकाण आहे, त्या ठिकाणी देखील उत्खनन झालं. आणि त्या ठिकाणी उत्खनन झाल्यानंतर जी काही रचना, नगररचना समोर आली त्याच्यात आपल्याला दिसून येतं प्रामुख्याने की रस्ते रुंद आहेत. प्रत्येक घराच्या आत विहिरी आहेत, स्नानगृह आहेत, शौचालय आहेत. त्याशिवाय गटारांची व्यवस्था करण्यासाठी दोन्ही बाजूला झाकलेली गटारं आहेत जी पक्क्या विटांनी बांधलेली आहेत. आणि बहुतांश जे घरांचं बांधकाम आहे ते भाजक्या पक्क्या विटांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. आता अजून एक जे मोहेंजोदडो येथे आपल्याला सापडतं ते म्हणजे महास्नानगृह. आता हे महास्नानगृह म्हणजे काय आहे तर याच्यात जो स्नान शब्द आहे त्याच्यावरच आपल्याला कळून येतं की सुशीरभूत होण्याचं ठिकाण. आता मोहेंजोदडो येथे एक प्रशस्त स्नानगृह सापडलं. महास्नानगृहातील स्नानकुंड जवळजवळ 2.5 मीटर खोल होतं. त्याची लांबी सुमारे 12 मीटर आणि रुंदी सुमारे 7 मीटर होती. कुंडातील पाणी झिरपून जाऊ नये म्हणून ते आतून पक्क्या विटांनी बांधलेलं होतं. त्यात उतरण्यासाठी परत वेगळी व्यवस्था होती. म्हणजे किती मोठ्या प्रकारचं बांधकाम तिथे झालेलं आपल्याला दिसून येतं. तसेच त्यातील पाणी वेळोवेळी बदलण्याची देखील सोय होती. म्हणजे आता आपण आपल्या भाषेत म्हणतो की स्विमिंग पूल, पण तेव्हा महास्नानगृह अशा स्थितीत बांधलं गेलेलं आहे जेव्हा वाहतूक दळणवळणाची साधनं कमी आहेत, बांधकाम करण्याची हत्यारं कमी आहेत,
तंत्रज्ञान तर नव्हतंच, पण असलेल्या साधनांचा पुरेपूर वापर करून हे महास्नानगृह बांधलं गेलेलं आहे, ज्याच्यात पाणी झिरपून जाऊ नये म्हणून पक्क्या विटांचा त्यात थर दिलेला आहे. शिवाय उतरण्याची वेगळी व्यवस्था आहे, बाहेर येण्याची वेगळी व्यवस्था आहे. तर असं महास्नानगृह देखील आपल्याला मोहेंजोदडो या ठिकाणी सापडतं. शक्यतो हडप्पा या ठिकाणी आपल्याला मोठं नगर दिसून येतं आणि रस्ते आपल्याला त्यातून दिसून येतात की कशा प्रकारचे रस्ते होते. आता त्या काळचं नेमकं लोकजीवन कसं होतं, कारण कुठलीही संस्कृती म्हटली तरी त्याच्यात वावरणारे जे लोक असतात त्यांचा त्यांचा तो एक मोठा प्रघात घेऊन समोर जात असतात. तर हडप्पा संस्कृतीचे लोक शेती करत असत. कालीबंगन येथे नांगरलेल्या शेताचा पुरावा देखील मिळालेला आहे. म्हणजे आपण सुरुवातीला जे बघितलं की पहिल्यांदा हडप्पा येथे उत्खनन झालं, त्याच्यानंतर मोहेंजोदडो येथे झालं आणि त्यानंतर कालांतराने धोलावीरा, लोथल, कालीबंगन आणि दायमाबाद या ठिकाणी उत्खनन झालं. तर यातीलच कालीबंगन या ठिकाणी नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळून येतो. तेथील लोक विविध पिकं घेत असत, म्हणजे बहुपीक पद्धत होती त्या काळी. त्यामध्ये गहू, सातू ही मुख्य पिकं होती. राजस्थानमध्ये सातूचं पीक, तर गुजरातमध्ये नाचणीचं पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जाईल. याखेरीज वाटाणा, तीळ, मसूर इत्यादी पिकं देखील काढली जात. म्हणजे आत्ताच्या जर भौगोलिक स्थितीचा तुम्ही अभ्यास केलात किंवा फक्त आढावा घेतला तर तुमच्या लक्षात येतं की जेव्हा तुम्ही उत्तर भारताचा विचार करता तेव्हा पंजाब किंवा हरियाणा या भागात मोठ्या प्रमाणात गहू हा भाग दिसून येतो. पण जसं जसं तुम्ही दक्षिण भारतात येता किंवा कोकणात येता तेव्हा तांदूळ हा तुम्हाला जास्त प्रमाणात दिसून येतो. म्हणजे हडप्पा संस्कृतीमध्ये या पिकाच्या पद्धतीवरनं आपल्या लक्षात काय येतं की बदलणाऱ्या किंवा असलेल्या भौगोलिक परिस्थितीनुसार कोणकोणती पिकं घ्यावीत आणि कोणती घेऊ नयेत इतका सारासार विचार करणारे शेतकरी वर्ग किंवा इतका सारासार विचार करणारा जनसमुदाय त्या काळी होता. आणि ते बऱ्याच प्रकारची पिकं घ्यायचे. प्रामुख्याने जे पिकं घ्यायचे ते गहू आणि सातूचं. मात्र त्यासोबतच वाटाणा, तीळ, मसूर इत्यादी पिकं देखील ते घ्यायचे. हडप्पा संस्कृतीच्या लोकांना कापूस माहीत नव्हता. साहजिक आहे, कारण उत्तर भारतात क्वचितच ठिकाणी कापसाचं उत्पादन आजही घेतलं जातं. त्यामुळे हडप्पा संस्कृतीच्या लोकांना कापूस हा माहीत नव्हता. आता हा तसा संबंध उचित नाही. मात्र हडप्पा संस्कृतीतला जर रेफरन्स आपण घेतला तर आज देखील उत्तर भारतात क्वचित ठिकाणीच कापूस आपल्याला घेताना दिसून येतो, त्याचं उत्पादन होताना दिसून येतं. आता उत्खननात मिळालेले पुतळे, मुद्रांवरील चित्र आणि कापडाचे अवशेष इत्यादी पुराव्यावरून ते कापड विणत असावेत अशी शक्यता आहे. स्त्री पुरुषांच्या पोशाखात गुडघ्यापर्यंतचे वस्त्र आणि उपरण यांचा समावेश होता. म्हणजे आता जे जे काही उत्खननांमधून मिळालेलं आहे, अवशेष मिळालेले आहेत, वस्तू मिळालेल्या आहेत, त्याच्यावरनं एक लक्षात येतं की कदाचित त्यावेळेला कापड विणण्याचा व्यवसाय किंवा कापड विणलं जात होतं. त्याचप्रमाणे त्या काळी जे कोणी स्त्री पुरुष होते त्यांच्या पोशाखात देखील नाविन्यता दिसून येते की गुडघ्यापर्यंतचं वस्त्र आणि उपरण याचा समावेश त्यांच्या पोशाख व्यवस्थेत होता. आता विविध प्रकारचे दागिने देखील उत्खनामध्ये सापडलेले आहेत. कारण दागिना किंवा अलंकार हे स्त्रीला कुठलीही संस्कृती असली तरी त्यात आपल्याला दिसून येतात. आता विविध प्रकारचे दागिने आहेत, जसं की सोनं, तांब, रत्न तसेच शिंपले, कवड्या, बिया हे इत्यादींपासून बनवलेले विविध दागिने आपल्याला दिसून येतात. अनेक पदरी माळा, अंगठ्या, बाजूबंद, कंबरपट्टा हे अलंकार स्त्री पुरुष वापरत असत त्या काळी. शिवाय स्त्रिया दंडापर्यंत बांगड्या घालत. म्हणजे कशा रीतीने संस्कृतीचं स्थित्यंतर होतं, कशा रीतीने बदल होतो हे आपल्याला यावरून दिसून येतं की त्या काळी दंडापर्यंत भरेल इतक्या बांगड्या घातल्या जायच्या. आता इतकं स्थित्यंतर त्यात आलंय की फक्त मनगटाच्या काही भाग मागे एवढ्याच बांगड्या घातल्या जातात. म्हणजे हे संस्कृतीमधलं स्थित्यंतर आहे. म्हणजे जरी संस्कृती वेगळी असली तरी काही अडॉप्ट केलं जातं, काही गोष्टींकडे निग्लेक्ट केलं जातं. मात्र कशा रीतीने याच्यात बदल होतो याचा आपल्याला विचार येतो. त्याच्यानंतर हडप्पाकालीन कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणजे तेथे सापडलेला एक वैशिष्ट्यपूर्ण पुतळा.
म्हणजे तुम्ही तो अनेकदा जेव्हा हडप्पा संस्कृतीचा धडा वाचला असेल किंवा त्याच्या संदर्भात काही ऐकलं असेल, वाचलं असेल, तेव्हा तो पुतळा तुम्ही पाहिला असेल. कारण त्याच्या चेहऱ्याचा प्रत्येक तपशील अत्यंत सुस्पष्ट आहे. एवढंच नाही तर त्याने खांद्यावरून घेतलेली शाल आणि त्या शालीवरील त्रिदलाची नक्षी ही अत्यंत सुंदर रीतीने दाखवलेली आहे. तो आपण नंतर बघूच कसा आहे. तर म्हणजे कशा रीतीने स्थापत्यशास्त्र देखील त्या काळी विकसित होतं हे आपल्याला दिसून येतं. मूर्तीशास्त्र आपण म्हणू की अंगावर घेतलेली शाल ती सुस्पष्ट दिसतेय आणि ती शाल आहे हे भासतंय, वाटतंय आणि ते ठसठशीत दिसतंय. शिवाय त्या शालीवर असलेली नक्षी देखील ठसठशीत दिसतेय. म्हणजे इतकं डिटेलिंग कोरीव काम पण पूर्णतः सुस्पष्ट दिसतंय. इतकं शुद्ध काम किंवा इतकं शुद्धता त्यावेळच्या कामात होती, त्यावेळच्या एकूणच या पद्धतीमध्ये होती. तर अशा रीतीची रचना आपल्याला यात दिसून येते. याच्यानंतरचा जो आहे की वाहतूक दळणवळण आपण बघितलं, शेती बघितली, पण व्यापार अत्यंत महत्वाचा असतो. कारण खेळतं भांडवल असणं आवश्यक असतं कुठल्याही नगर रचनेमध्ये. की हडप्पा संस्कृतीचे लोक भारतात त्याचप्रमाणे भारताबाहेरील देशांशी व्यापार करत असत. आता हे संशोधनांचं म्हणणं आहे, कारण संशोधनातनं जे काही निष्पन्न झालंय ते या संपूर्ण हडप्पा संस्कृतीच्या एकूणच पाठ्यांशमध्ये आपल्याला दिसून येतं. सिंधूच्या खोऱ्यात चांगल्या दर्जाचा कापूस होत असे. आता इथे लक्षात घ्या, इथे मगाशी म्हटलंय की हडप्पा संस्कृतीच्या लोकांना कापूस फारसा माहीत नसे. मात्र सिंधू नदीच्या खोऱ्यात, कारण हडप्पा संस्कृती एका बाजूला आहे किंवा हडप्पा नगर एका बाजूला आहे, मोहेंजोदडो परत एका बाजूला आहे, पण सिंधू नदीच्याच काठावर वसलेल्या या संस्कृती आहेत दोन्ही. पण जेव्हा सिंधू नदीच्या किंवा सिंधू खोऱ्याच्या चांगल्या म्हणजे सिंधू खोऱ्याच्या मध्ये जो चांगल्या दर्जाचा कापूस होत होता, तो पश्चिम आशिया, दक्षिण युरोप आणि इजिप्त या प्रदेशांना निर्यात होत असे. सुती कापड देखील निर्यात होत असं. म्हणजे सुती कापडाची देखील म्हणजे निर्यातीच्या दृष्टीने सुती कापड अत्यंत महत्वाचं होतं त्यावेळेला. त्याचप्रमाणे इजिप्तमध्ये मलमलीचं कापड हडप्पा संस्कृतीचे व्यापारी पुरवत असत. काश्मीर, दक्षिण भारत, इराण, अफगाणिस्तान, बलुचिस्तान येथून चांदी, जस्त, मौल्यवान खडे, माणके, देवदार लाकूड इत्यादी वस्तू आयात केल्या जायच्या. परदेशांशी चालणारा व्यापार खुष्कीच्या आणि सागरी अशा दोन्ही मार्गाने होत असे. उत्खननात सापडलेल्या काही मुद्रांवर जहाजांची चित्रे कोरलेली आहेत. लोथल येथे प्रचंड आकाराची गोदी सापडली आहे. हडप्पा संस्कृतीचा व्यापार अरबी समुद्राच्या किनाऱ्याने चालत असे. म्हणजे आपण आत्ताच्या दृष्टीने जर बघितलं तर अरबी समुद्र तर आपल्याला माहिती आहे की अगदी गुजरात पासून सुरू होऊन केरळपर्यंत संपतो. आणि पुढे तो म्हणजे इकडे अरबी समुद्र, तिकडे बंगालचा उपसागर आणि अगदी तळात म्हणजे या दोन्ही सागरांच्या अगदी खाली हिंदी महासागर. तर या अरबी समुद्राच्या सहाय्याने हा सगळा व्यापार होत असायचा. तर आता आपण हडप्पा संस्कृती जो आपल्याला भाग सिलेबसमध्ये आहे तो आपण पूर्ण आता बघितलेला आहे. तर आपण आता नेमकं ह्याच्यात कशा रीतीने हडप्पा संस्कृतीमध्ये तो जो मगाशी मी पुतळ्याचा उल्लेख केला किंवा दागिने असतील, मुद्रा असतील, नगररचना नेमकी कशी होती हे पीपीडीच्या माध्यमातून पाहूयात. की नेमकं आता आपण थेरी बघितलं, पण नेमकं कशा रीतीने त्या काळी नगररचना होती ते आता आपण पाहूयात. मानसी दिसतंय? हम्म. आता हा नकाशा आहे. तर याच्यात जर तुम्ही बघितलं तर झेलम नदी, चिनाब नदी, रावी नदी, सतलज नदी याचा संगम व्हायचा आणि ती सिंधू नदी म्हणून पुढे व्हायची. आणि याच्याच मध्ये म्हणजे या चारही नद्यांच्याच मध्ये जी एक धारा यायची तिथे हडप्पा संस्कृती दिसून येते. आता आपण जे मगाशी म्हटलं की मोहेनजोदडो इथे देखील उत्खनन झालं होतं.
तर हे बघितलं तर या चारही नद्यांचा जो संगम व्हायचा तो येऊन सिंधू नदीला मिळायचा आणि सिंधू नदीच्याच जरा पुढे मोहेंजोदडो आपल्याला दिसून येतं. आता सध्या ही दोन्ही ठिकाणं पाकिस्तानमध्ये आहेत. मात्र संशोधनाच्या दृष्टीने अजून देखील यावर अनेक जण अभ्यास करत आहेत, अनेक जण संशोधन करत आहेत. आता ही नगर रचना आहे त्या काळची. इकडे जर तुम्ही बघितलं तर कशा रीतीने या चौकोनी चौरस आकाराच्या अशा विटा आपल्याला दिसून येत आहेत. आणि जो तिसरा फोटो आहे तो गटाराचा आहे. म्हणजे दोन्ही बाजूला गटार गटारांच्या भिंती किंवा गटारांची रचना केलेली आहे विटांनी. आणि मधनं जी वाट दिलेली आहे ती पाणी किंवा जे काही पावसाचं पाणी असेल ते वाहून जाण्यासाठी ठेवलेली आहे. त्या काळी गटारं झाकलेली होती, मात्र संशोधनात अधिक संशोधन व्हावं म्हणून आता ही आपल्याला ओपन अवस्थेत दिसून येतात. आता ही महास्नानगृह, मगाशी जे मी म्हटलं की मोहेंजोदडो येथे महास्नानगृह आपल्याला आढळून येतं. तर यात तुम्ही बघितलं तर लक्षात येईल तुमच्या की इकडे पहिल्या छायाचित्रामध्ये उतरायला अ, पायऱ्यांसारखा भाग दिसून येतो. म्हणजे कोणाचीही गैरसोय होऊ नये याचा पूर्ण बंदोबस्त यात केलेला दिसून येतो. दुसऱ्या छायाचित्रात ते अधिक आपल्याला स्पष्ट दिसतं की अ, उतरण्यासाठी काही भाग आहे, परत वर जाण्यासाठी दुसऱ्या बाजूने अजून एक रचना केलेली आहे. आणि कशा रीतीने या भिंती बांधलेल्या आहेत, पूर्णतः विटांनी बांधलेल्या आहेत, मात्र पाणी झिरपू नये आणि पाण्याचा अपव्यय होऊ नये आणि पाणी बदलता यावं या सगळ्या कारणांचा विचार करून या महास्नानगृहाची रचना केलेली आपल्याला दिसून येते. आता मगाशी जो मी पुतळ्याचा उल्लेख केला तोच हा पुतळा आहे. आता हा हडप्पा येथे उत्खनन जेव्हा होत होतं तेव्हा तो सापडलेला आहे. जीर्ण जरी असला तरी सुस्पष्ट आहे. याच्यात एक पुरुष जातीचा आपण म्हणू शकतो किंवा त्या काळच्या संस्कृतीप्रमाणे पोशाख आपल्याला दिसून येतो. दाढी कोरीव दाखवलेली आहे. शिवाय त्याच्या अंगावर जी शाल आपल्याला दिसून येते त्याच्या त्रिदल म्हणजे तीन पाकळ्यांची फुलं अत्यंत सुस्पष्ट पद्धतीने आपल्याला ही दिसून येतात. त्याच प्रकारे कुठेही या पुतळ्यामध्ये खाचखळगे दिसून येत नाहीत. एकसंधपणा दिसून येतो. म्हणजे कशा रीतीने त्या काळचं काम होतं हे आपल्याला दिसून येतं. दुसऱ्या बाजूला आहेत ते दागिने आहेत जे उत्खनन ज्या ठिकाणी सुरू होतं तिथून सापडलेले आहेत. म्हणजे आत्ताच्या काळात अनेक प्रकारचे अलंकार आपल्याला दिसून येतात, मात्र त्या काळी अ, वरती एक पट्टा आपल्याला दिसून येतो आहे. म्हणजे जसा सुवर्णपत्र जसं असतं किंवा सुवर्ण पट्टा जसा असतो तसा आपल्याला दिसून येतो आहे. त्याच प्रकारे अनेक पदरांच्या माळा, म्हणजे इथे आता जर आपण मोजलं तर एक दोन तीन म्हणजे एकूण सहा पदरी माळा गळ्यात घालण्यासाठी आपल्याला दिसून येते. त्याच प्रकारे या दोन्ही बाजूला गोल आकाराच्या अशा बांगड्यांच्या प्रमाणे दिसून येत आहेत. कदाचित असं असू शकतं की लहान मुलांना देखील ते अलंकार परिधान केले जात असावेत. याशिवाय अन्य गळ्यात धारण करण्यासाठी, कानावर धारण करण्यासाठी, नाकात टोचण्यासाठी अन्य अलंकार आपल्याला यात दिसून येतात. तर आज आपण हा एवढा भाग बघितलाय. याच्या पुढील जो भाग आहे तो आपण पुढच्या तासिकेला बघूया.